जय महाराष्ट्र पब्लिक. आज आपल्याला जायचं होतं एका वेगळ्या ठिकाणी आणि आता आपण जात आहे चालत चालत भांडूप स्टेशनला आणि आपल्याला जायचं आहे. आपल्याला व्हिजिटिंगसाठी बोलवलं आहे एका ठिकाणी विल्ले पार्लेला जायचं आहे आपल्याला. तर आपण जाऊया तो ट्रेनच्या माध्यमातून. तर आपण जात चालत चालत जात आहे आता. तर आजच्या मंडळी आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे आणि समोरचा माणूस बघा कसा बघतो आहे आपल्याकडे, जसं काय मी वेगळ्या देशातून आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आणि ट्रेन हळूहळू चालत आहे. भाऊ वेटिंगमध्ये आहे आणि आपण वेटिंगमध्ये. तिथे जात होतो आपण, तिथे आपल्याला गाडी घेण्यासाठी आली होती. त्या गाडीमध्ये बसतो आणि यांचे पप्पा मी ऐकत होतो. रोज छोड़ता हूँ जब जाना रहता है जल्दी रोज छोड़ता नहीं है, समझा ना। शाम को 6 बजे छोड़ने चल, मेरे को छुट्टी होती है तभी देना तो क्या ना चला मग मंडळी आपण भेटूया डायरेक्ट विजिटिंग केल्यानंतर. त्यांनी आतमध्ये जात आहे कारण की त्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. बड़ी मुश्किल से हमको एक फोटो मिला आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहे कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता आणि आता आम्ही चालू आहे घराकडे. तर तुम्ही बघू शकता परत घराकडे जाण्यासाठी आम्हाला स्पेशल गाडी आलेली आहे जी की आम्हाला विल्ले पार्ले स्टेशनपर्यंत सोडेल. आणि विल्ले पार्लेला पोचलेलो आहे आणि आपण एका तिकीट काढून चाललेलं आहे दादर स्टेशन. खूप गर्दी दिसत आहे आज आणि आम्ही तेव्हा पोचलेलो आहे भांडूप स्टेशन आणि मी चालत जात आहे रूमकडे. तर चला मग भेटूया आपण. आज जिथे मी विल्ले पार्लेला गेलो होतो त्या लोकांनी माझी खूप चांगली सोय केली होती. जेवणाचा वेळापाव वगैरे आणायला सांगितला नव्हता आणि ते जेवण चांगलं भेटलं मला मस्त. आता मी घरी बसलेलो आहे, घरी पडलेलो आहे कारण की खूप जास्त प्रवास झाला आहे आजचा आणि साहजिकच आहे खूप ट्रॅव्हलिंग करायला माणूस जरा थकतो म्हणून रेस्ट करण्यासाठी घर पकडतो. तर आता मी घराकडे आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही मी आता झोपेची तयारी करत आहे. तर आमचा भाऊ बघा मोबाईलमध्ये व्यस्त आहे. भाऊ पबजी खेळतो वाटतं इथे. तर त्याला तर खेळू द्या पण आपण पण आता जाऊया. चला मग आपण आता डायरेक्ट उद्या भेटूया. आजचा ब्लॉग इथे संपवून होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय भावानो.